तर चला वेलकम व्ह्युअर्स. आज आपण या ठिकाणी इंजिनिअरिंग कर्व्स, वेगवेगळ्या कोणकोणत्या इंजिनिअरिंग कर्व्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत त्याबद्दल थोडेसे फंडामेंटल्स, त्याच्या डेफिनेशन्स या त्याच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या समजून घेणार आहोत. तर या इंजिनिअरिंग कर्व्सला आता ज्या इंजिनिअरिंग कर्व्स आपल्याला आपल्या सिलेबसप्रमाणे बघायचे आहेत त्याच्यामध्ये इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, सायक्लॉइड, हेलिक्स, स्लायडर अँड क्रँक मेकॅनिझम, स्पायरल अशा वेगवेगळ्या कर्व बघायच्या आहेत. तर इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला या 3 कर्व्स आपल्याला बघायचे आहेत. तर त्याला आपण इन जनरल कोनिक्स असं म्हणतो. आता बघा कोनिक्स. कोनिक्स म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण एक कोनला वेगवेगळ्या कटिंग प्लेनने व्हेरियस डायरेक्शन किंवा अँगल्सने कट करूयात, त्यावेळेस निर्माण होणारा जो ट्रू शेप किंवा त्याची जी आउटलाईन असेल त्याला आपण कोनिक्स असं म्हणतो. आणि ते कोनिक्स म्हणजे काय आहे? तर हे जे प्रोफाईल जनरेट होतात इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. आता कोन कसा असतो? तर आपल्याला माहिती आहे कोनला या ठिकाणी एक सर्क्युलर बेस असतो. त्या सर्क्युलर बेसला एक ॲक्सिस जर असा आपण जाताना दाखवला तर त्याला एक अपेक्स म्हणजे हे जे जनरेटर्स आहेत सर्कम्फरन्सवरच्या प्रत्येक पॉईंटमधून जाणारे जनरेटर्स, हे त्याला जोडल्यावरती हा आपला अपेक्स असेल पी, सेंटर ओ अँड दिस इज सर्कम्फरन्स. तर असा हा कोन असतो. मग या कोनला आपण जर सिस्टमॅटिकली होरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेनवर घेण्याचा प्रयत्न केला समजा असा, तर इथे आपल्याला काय दिसतं? फ्रंट व्ह्यूमध्ये एक ट्रायंगल दिसतो. ट्रायंगलमध्ये हा जो बेस आहे दॅट इज द सर्क्युलर बेस. हा जो इथे दिसतो आपल्याला सर्क्युलर बेस, आणि हा त्यातून अपेक्समधून जाणार आहे तो ॲक्सिस. आता याचंच जर आपण प्रोजेक्शन टॉप व्ह्यू म्हणून जर कधी कन्सिडर केलं तर आपल्याला या असं एक डायमीटरचं एक सर्कल दिसेल असं, आणि याच ॲक्सिस पॉईंटला इथे हा सेंटर असेल. हा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, याच्यात आपण जास्त जाणार नाही, हे नंतर बघूयात. पण आता या कोनला आपल्याला वेगवेगळ्या प्लेननं कट करायचं. म्हणजे कसं? पहिला कटिंग प्लेन आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल कटिंग प्लेन लाईन आपण बघितलेली आहे. असं जर हा कटिंग प्लेन असेल, सी सी कटिंग प्लेन आहे समजा, हा पहिल्या सी सी कटिंग प्लेननं जर आपण याला कट केलं आणि इथून ऑब्झर्वर जर असं याला टॉप व्ह्यूमध्ये बघेल तर ऑब्झर्वर्स आणि हा प्लेन याच्यामधला जो पोर्शन आहे, कटिंग प्लेन याच्यामधला जो पोर्शन आहे, हा पोर्शन रिमूव्ह केल्यावर इथे एवढा जो पार्ट कट झालेला आहे या कोनचा, तो पार्ट इथं आपल्याला कसा दिसेल टॉप व्ह्यूमध्ये? तर आपण याचे प्रोजेक्शन जर इथे घेतले तर इथं आपल्याला असं सर्क्युलर प्लेन दिसतं, हे सर्कल दिसतं. म्हणजे काय झालं? जिथून कटिंग प्लेन कट झाल्याच्या नंतर जेवढा पोर्शन कट झाला त्या डायमीटरचं सर्कल दिसतं. आता कटिंग प्लेन थोडंसं खाली जर गेलं मोठं सर्कल दिसेल. कटिंग प्लेन पूर्ण ह्या बेसला लागून जर गेलं तर जवळजवळ पूर्ण मोठं सर्कल दिसेल आपल्याला. तर हे पहिलं कटिंग प्लेन. आता या कटिंग प्लेनची पोझिशन काय आहे? द कटिंग प्लेन इज पॅरलल टू बेस ऑफ द कोन. पहिली गोष्ट, दिस इज परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस अँड पॅरलल टू द होरिझॉन्टल प्लेन. असं हे कटिंग प्लेन आहे. आता दुसरं कटिंग प्लेन आपण टाकूया. समजा या कटिंग प्लेनला आपण असं इन्क्लाइन घेऊया. बघा आता इन्क्लाइन कटिंग प्लेन म्हणजे कसं घेतलं आपण या ठिकाणी? आता हा याला C1 C1 असं जर आपण म्हणलो तर हा कटिंग प्लेन या ॲक्सिसला इन्क्लाइंड आहे. परपेंडिक्युलर तर आहे ॲक्सिसला, ॲक्सिसला असं जर धरलं आपण तर परपेंडिक्युलर आहे, पण इन्क्लाइन सुद्धा आहे. इट इज इन्क्लाइन टू बेस ऑल्सो, इट इज इन्क्लाइन टू ॲक्सिस ऑल्सो. हा जो व्हर्टिकल आपला दिसतो ॲक्सिस त्याला. मग यावेळेस जर आपण याचा फ्रॅक्चरचा ट्रू शेप पाहण्याचा प्रयत्न केला इकडे असा, तर आपल्याला काय दिसतं या ठिकाणी? असं इलिप्टिकल सेक्शन दिसेल, असं इलिप्स दिसेल. म्हणजे आता काय दिसतं आपल्याला या ठिकाणी? इलिप्स कसा डिफाईन करतात? तर इलिप्सला हा मेजर ॲक्सिस असेल, त्याच्यानंतर हा मायनर ॲक्सिस असेल. तर कटिंग प्लेन फक्त आपण पोझिशन होरिझॉन्टलच्या ऐवजी इन्क्लाइन केली तर आपल्याला कर्व जो जनरेट झाला तो वेगळा कर्व जनरेट झाला, इलिप्स. याला आपण म्हणतो कोनिक्स, वन ऑफ द कोनिक्स. आता या कटिंग प्लेनला आपण अजून जास्त इन्क्लिनेशन करूया आणि याला समजा इथे टाकूया. असं C2 कटिंग प्लेन घेऊया आपण इथून कडून तरी. आता हा कटिंग प्लेन सुद्धा कसा आहे? C2 हा कटिंग प्लेन, दिस इज ऑल्सो इन्क्लाइन टू ॲक्सिस, परपेंडिक्युलर टू ॲक्सिस, इन्क्लाइन टू बेस, बट इट पासिंग फ्रॉम द बेस ऑफ द कोन. ज्यावेळेस हा बेसमधून जातो तर याचे पॉईंट्स आपण पुढे कुठेतरी प्रोजेक्ट करूया, त्यावेळेस आपल्याला कसा शेप दिसतो? तर त्यावेळेस आपल्याला असा ओपन होणारा आणि अपेक्समधून जाणारा असा कर्व दिसेल. बघा हा एक पॉईंट असेल आणि हा ओपन वाईड होत जाईल. तर असा जो सेक्शन आपल्याला दिसतो याला आपण म्हणतो या ठिकाणी पॅराबोला. पॅराबोला हा कर्व केव्हा येतो? इलिप्स हा कर्व केव्हा येतो?
कटिंग प्लेन आणि डायरेक्शन आपण कशी चेंज केली. तसंच आपण घेऊयात या ठिकाणी आता व्हर्टिकल कटिंग प्लेन ड्रॉ करूया आपण इथून एक असं, जे या ठिकाणी बेस मधून सुद्धा जाईल C4 अँड C4. आता कटिंग प्लेनची पोझिशन कशी आहे C4 ची, इट इज पॅरलल टू ऍक्सिस ऑफ द कोन अँड इट ऑल्सो कट्स द बेस. मग आता आपण जर या जिथे जिथे कट झालं त्याचे प्रोजेक्शन जर आपण असे घेतले तर आपल्याला काय दिसणार आहे या ठिकाणी, असं जास्त वाईड होणारा कर्व दिसेल. असं बघा, असा आपल्याला कर्व येईल आणि या कर्वला आपण काय म्हणतो या ठिकाणी, हायपरबोला. मग आपण इन शॉर्ट काय म्हणूया या ठिकाणी, व्हेनेवर अ कोन इज कट बाय द डिफरंट पोझिशन्स ऑफ ऑक्झिलरी इन्क्लाइन्ड प्लेन्स we will get the different types of curves, mostly namely ellipse, parabola, hyperbola. फक्त त्याला आपल्याला कसं पास करायचं आहे, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स, याला आपल्याला कसं डिफाइन करता येईल, कसं ड्रॉ करता येईल ते आपण नेक्स्ट स्टेप मध्ये बघूयात. परंतु कोनिक्स मध्ये आपल्याला कोणकोणते फ्रॅक्चर दिसून येतात. अजून एक फ्रॅक्चरचा अभ्यास करू आपण. कटिंग प्लेन इज पासिंग फ्रॉम द अपेक्स अँड इट कट्स द बेस. आता बघा, हा अपेक्स मधून पास होतो, बेसला इथे कट करतो आणि इट इज इन्क्लाइन टू व्हर्टिकल ऍक्सिस. त्यावेळेस आपल्याला सेक्शन कसा दिसतो, तर तो जो सेक्शन आपल्याला जर काढायचा असेल तर आपण इथे दूर प्रोजेक्ट करूया वाटल्यास त्याला, तर त्यावेळेस आपल्याला दिसतो या ठिकाणी ट्रायंगल. कोणत्या प्रकारचा ट्रायंगल येतो, आयसोसेलस ट्रायंगल, ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत. अशा प्रकारचा हा ट्रायंगल दिसेल. म्हणजे एकाच कोनला वेगवेगळ्या कटिंग प्लेनने कट केले तर मला सर्कल दिसतं, इलिप्स दिसतं, पॅराबोला दिसतो, हायपरबोला दिसतो, ट्रायंगल दिसतो, असे वेगवेगळे शेप्स दिसतात. दॅट्स वाय वी आर कन्सिडरिंग इट ॲज कोनिक्स. कोनिक सेक्शन म्हणजे काय, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कर्व या ठिकाणी निर्माण होतात. आता सर्कलला तर आपण रेडियसने डिफाइन करतो, इलिप्सला मेजर ॲक्सिस, मायनर ॲक्सिसने डिफाइन करतो. आता पॅराबोला आणि हायपरबोला याचा कसं डिफाइन करता येईल, तर याच्या डेफिनेशनसाठी सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी घेऊया व्हर्टिकल लाईन. एनी व्हर्टिकल लाईन ड्रॉन ऑन द प्लेन पेपर, इट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट्रिक्स. आता व्हॉट डू यू मीन बाय डायरेक्ट्रिक्स, सगळ्यांना कळालं असेल. डायरेक्ट्रिक्स कशाला म्हणायचं, इट इज द व्हर्टिकल लाईन ड्रॉन ऑन द पेपर प्लेन. जो काही आपला प्लेन आहे त्या प्लेनवरती एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. याला कोणतीही परपेंडिक्युलर लाईन जर आपण ड्रॉ केली, कोणतीही परपेंडिक्युलर लाईन, त्या परपेंडिक्युलर लाईनला आपण म्हणतो या ठिकाणी ऍक्सिस. ते बघा, ऍक्सिस कशाला म्हणायचं, डायरेक्ट्रिक्स कशाला म्हणायचं, फक्त दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. या लाईन्सवर कोणताही एक फिक्स पॉइंट घेऊया, ज्याला आपण म्हणूया फोकस पॉइंट. बघा, कोणताही पॉइंट असेल याला काय म्हणायचं, आपल्याला फोकस पॉइंट असं म्हणायचं आहे. आता एफ इज द फोकस, याला काहीतरी आपण नाव देऊया, प्लस ओ ए इज द ऍक्सिस अँड बी सी इज द डायरेक्ट्रिक्स, असं होईल या ठिकाणी. मग आता आपण असं कन्सिडर करूया, या ठिकाणी मी इथं कुठेतरी एक व्हर्टेक्स पॉइंट घेतो. बघा, हा व्हर्टेक्स पॉइंट घेतो पी. या पी पॉइंटला जर मी असं मूव्ह केलं, हा या पोझिशनला येईल, असं पुढे मूव्ह करत गेलो इकडे जाईल, किंवा परत याला रिव्हर्स रोल केलं तर हा असा जाईल आणि असा एक कर्व मला जनरेट होईल. आता आपण काय अभ्यास करायचा आहे, या पीचं डिस्टन्स फ्रॉम धिस फोकस पॉइंट आणि या पीचं डिस्टन्स फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स. बघा, ही P1 पोझिशन आहे, ह्या पीचं फोकस पासूनचं अंतर, या पीचं ह्या डायरेक्ट्रिक्स पासूनचं अंतर, याला म्हणतो आपण एक्सेंट्रिसिटी. व्हॉट डू यू मीन बाय एक्सेंट्रिसिटी, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट P फ्रॉम द फोकस. बघा, फ्रॉम द फोकस टू द, रेशो कशाचा घ्यायचा आहे, डिस्टन्स ऑफ द सेम पॉइंट, डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम डायरेक्ट्रिक्स, याला म्हणतो आपण एक्सेंट्रिसिटी. ही एक्सेंट्रिसिटी म्हणजे काय, या पी पॉइंटचं या फोकस पॉइंट पासूनचं असलेलं अंतर आणि या डायरेक्ट्रिक्स पासूनचं असलेलं अंतर, शॉर्टेज डिस्टन्स, याचा जो रेशो येतो त्या रेशोला आपण एक्सेंट्रिसिटी ई असं म्हणतो. आणि या एक्सेंट्रिसिटीद्वारेच आपल्याला हे कर्व जनरेट करता येतं. हा पहिला कर्व आपण जनरेट करतो इथं, दिस इज कॉल्ड ॲज इलिप्स. आता इलिप्स जनरेट होण्यासाठी एक्सेंट्रिसिटी ही ऑलवेज लेस दॅन 1 असली पाहिजे. बघा, एक्सेंट्रिसिटी ई इज ऑलवेज लेस दॅन 1 इन केस ऑफ इलिप्स. म्हणजे काय, एक्सेंट्रिसिटी म्हणजे काय, फोकस पासूनचं अंतर. बघा, हे P1F किंवा PF हे अंतर आहे. डायरेक्ट्रिक्स पासूनचं कोणतं अंतर आहे, याला आपण O पॉईंट म्हणूया, O1 म्हणूया, किंवा डायरेक्ट्रिक्स पासून BC टू P1 हे अंतर डिनॉमिनेटर मध्ये जाईल,
PF1 वर जाईल, याचा रेशो काय असेल, लेस दॅन 1 असेल. म्हणजे समजा आपण जर असं कन्सिडर केलं, हे 2 युनिट डिस्टन्स आहे आणि हे 4 युनिट डिस्टन्स आहे किंवा 3 युनिट डिस्टन्स आहे PF1 पर्यंत. मग 2/3 आता हाच रेशो काय होईल, ज्यावेळेस मी या P ला इथे P2 पोझिशनला घेऊन जाईल त्यावेळेस हे अंतर काय होईल, कदाचित 4/6. रेशो काय आला, सेम आला या ठिकाणी. किंवा पुढे जर गेलो आपण 6/9, रेशो काय आला, सेम आला. म्हणजे इलिप्स केव्हा जनरेट होतो, तर व्हेन, आता इलिप्सची डेफिनेशन कशी बघायची बघा. इलिप्सच्या डेफिनेशनसाठी आपण काय म्हणणार, इट इज द लोकस ऑफ ए पॉइंट P. बघा हा काय लोकस आहे, कोणत्या पॉइंटचा, P. इट इज द लोकस ऑफ ए पॉइंट P व्हेन इट इज मुव्हिंग इन अ प्लेन, या प्लेनमध्ये, when it is moving in a plane in such a way that the ratio of its distances, काय रेशो म्हणजे काय, एक्सेंट्रिसिटी, रेशो ऑफ इट्स डिस्टन्सेस फ्रॉम द फोकस टू द डायरेक्ट्रिक्स इज इक्वल्स टू कॉन्स्टंट अँड इज लेस दॅन 1. त्या लोकसला आपल्याला म्हणायचं आहे इलिप्स. पहिली कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येईल. आणि इलिप्स इज ए क्लोज कर्व, असा तो सिमेट्रिकल क्लोज कर्व येतो. इथे कुठेतरी आपल्याला मायनर ऍक्सिस सुद्धा मिळून जाईल. दुसरं आपण घेऊयात या ठिकाणी, या O पासूनचा अंतर, या F पासूनचा अंतर, म्हणजे याला जर आपण डिव्हाइड केलं तर हा एक V1 पहिल्या केसमध्ये होता, हा V2 कन्सिडर करूया. आता हा व्हर्टेक्स आहे, म्हणजे इथे पॉईंट P ठेवायचा. आता या पॉईंट P ला आपण काय केलं, एक्सेंट्रिसिटी पॅराबोलामध्ये जो कर्व जनरेट होईल, इथे एक्सेंट्रिसिटी 1 ठेवूया. आता एक्सेंट्रिसिटी 1 म्हणजे काय, या P चं अंतर F पासून जेवढं मी घेतलं तेवढंच या O पासून किंवा डायरेक्ट्रिक्स पासून घेतलेलं आहे. म्हणजे ह्या दोघांचा रेशो, इथं जर मी 5 युनिट ठेवलं, इथं 5 युनिट ठेवलं, तर इथं उत्तर काय येईल, 1. 6, 6, 1, 7, 7, 1, म्हणजे सारख्या युनिटचं अंतर आपल्याला घ्यायचं. मग बघा या पॉईंटला P ला आपण इथे रोल करूया, हा समजा इथे आला असा, तर याचं अंतर मी कुठून धरणार आहे, P1 पोझिशनचं, डिस्टन्स फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स आणि डिस्टन्स फ्रॉम द फोकस. इथं हा फोकस पॉईंट आहे, म्हणजे हे दोन्ही अंतर काय असणार आहे, सारखेच असणार आहे. मग याचा रेशो काय येईल, E. तर असा जर मी कर्व या ठिकाणी जनरेट केला आणि याला जर रोल केलं तर मला अशा प्रकारचा कर्व मिळतो. अँड धिस कर्व इज कॉल्ड ॲज पॅराबोला. पॅराबोला कशाला म्हणायचंय, मग आता कशी डिफाईन करता येईल आपल्याला पॅराबोलाचं, इट इज द लोकस ऑफ ए पॉइंट, path of the point P when it is moving in this plane in such a way that the ratio of its distances from the fixed point to the directrix is equals to 1. जो कर्व जनरेट होईल त्याला म्हणायचं पॅराबोला. आता याच्या नेक्स्ट बघूया, व्हॉट डू मीन बाय हायपरबोला. हायपरबोलामध्ये ही जी एक्सेंट्रिसिटी असते, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. बघा एक्सेंट्रिसिटी इज ग्रेटर दॅन 1, त्यावेळेस जे जनरेट होईल त्यावेळेस हायपरबोला जनरेट होईल. एक्सेंट्रिसिटी E ग्रेटर येण्यासाठी वरती जे काय व्हॅल्यू असेल ती जास्त असावी लागेल. म्हणजे जर माझं हे टोटल डिस्टन्स 5 असेल, OF जर 5 युनिट असेल, तर मी इथं वर 3 युनिट ठेवील आणि खाली 2 युनिट म्हणेल. 3/2 किती उत्तर येतं, 1.5, म्हणजे ग्रेटर दॅन 1 असं येतं. मग आपण काय करायचं, या ठिकाणी F पासून 3 युनिट अंतर घेऊया किंवा 30 mm घेऊया आणि O पासून 20 mm घेऊया. याला म्हणूयात व्हर्टेक्स V3, ज्याच्यावरती पॉईंट आहे P. या पॉइंटला आता आपण कोणते डिस्टन्सेस घेतले, डिस्टन्स फ्रॉम द फोकस इज 3, डिस्टन्स फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स इज 2, रेशियो इज ग्रेटर दॅन 1. मग याला रोल करूया. व्हेन द पॉइंट P इज मुव्हिंग इन धिस प्लेन इन सच अ वे दॅट रेशियो ऑफ इट्स डिस्टन्सेस फ्रॉम द फोकस टू द डायरेक्ट्रिक्स इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन 1. मग असा जो कर्व होईल तो असा वाईड ओपन होणारा असेल आणि त्याला आपण काय म्हणूयात या ठिकाणी, हायपरबोला. बघा हायपरबोला केव्हा आला आपला या ठिकाणी, व्हेन द एक्सेंट्रिसिटी इज ग्रेटर दॅन 1. व्हॉट डू यू मीन बाय एक्सेंट्रिसिटी, इट इज द रेशियो ऑफ फ्रॉम द रेशियो ऑफ ए पॉइंट फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट, डिस्टन्सेस फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट, डिस्टन्स फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स. मग फक्त आपण फोकस पासूनचं अंतर, डायरेक्ट्रिक्स पासूनचं अंतर कॉन्स्टंट ठेवायचं आणि या पॉइंट P ला या प्लेन मध्ये रोल करायचं. तर असे जे 3 कर्व मिळतील, दॅट इज कॉल्ड ॲज इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. याला आपण काय म्हणतो मोस्टली ह्या तिन्ही मेथडला, डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड. डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड म्हणजे काय, तर इथे एक फोकस पॉइंट असणार आहे आणि एक डायरेक्ट्रिक्स असणार आहे आणि तो पॉइंट या डायरेक्ट्रिक्स आणि फोकस यांच्या पासून असणाऱ्या अंतराप्रमाणे कॉन्स्टंट रेशो ठेवून रोल होणार आहे. त्यावेळेस जो कर्व जनरेट होईल दॅट इज कॉल्ड ॲज द कोनिक्स, किंवा त्याला आपण म्हणूयात इंजिनिअरिंग कर्व्स, ज्या आपल्याला मिळतात, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. इन शॉर्ट असं आपण समराईज करूया,
eccentricity E is less than 1 in case of ellipse, eccentricity E is equals to 1 in case of parabola, eccentricity E is greater than 1 in case of hyperbola. हेच प्रॉब्लेम मध्ये दिलेले असणार आहे. F पासूनचं अंतर, O पासून किंवा डायरेक्ट्रिक्स पासूनचं अंतर आणि ड्रॉ द कर्व. तर मग आपले हे P1, P2, P3 असे पॉईंट्स याच्यावरती मिळवायचे आणि त्यातून जाणारा पाथ जनरेट करायचा. दुसरी एक डेफिनेशन आपण बघूया. याचा एक इन जनरल स्क्रीनशॉट घेऊन टाका एक अंडरस्टँडिंगसाठी. नेक्स्ट पुढे कंटिन्यू करूया. आता इलिप्सची दुसरी डेफिनेशन बघण्यासाठी आपल्याला काय करायचं. व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे इलिप्सची, ती सुद्धा दुसरी, आणि त्या डेफिनेशन प्रमाणे आपण विचार करूयात. आता बघा, एक ऍक्सिस आपण कुठेतरी घेऊया. कुठेतरी एक ऍक्सिस मी घेतला, इथे एक पॉईंट घेतला, याला म्हणूया F1, या पॉईंटला म्हणतो मी F2. दीज आर द फोकस पॉईंट्स. म्हणजे या प्लेन पेपरवरती दोन खिळे मी इथे लॉक केले. या दोन खिळ्यावरती काय करायचं आहे, अशी मला स्ट्रिंग बांधायची इथे, आणि या स्ट्रिंगचा जो पॉईंट असेल त्याला पी म्हणूयात, आणि याला हा पेनाचा स्टाईलस असेल. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी, हे दोन्ही एजेस असे स्ट्रिंग्स स्ट्रेट करायच्या. मग काय करणार, तर त्या कुठे येतील बरं, सारख्या सारख्या अंतरावर. तर F1 F2चा जो मिड पॉईंट असेल त्यातून जी लाईन जाणारी असेल त्याला आपण मायनर ऍक्सिस असं म्हणतो या इलिप्स जनरेट झाल्यावर. तर बघा, इथं हे अंतर लॉक होईल असं. बघा, ही माझी पोझिशन. आता या पोझिशन मध्ये काय कळतं, धिस डिस्टन्स P1 F1, हा न्यू पॉईंट आला समजा P1 F1 इज इक्वल्स टू P1 F2. हे दोन्ही अंतर सारखेच आहेत. आता मला काय करायचं, या प्लेन पेपरवरती ह्या स्ट्रिंगला असं स्ट्रेट करायचं. माझा पॉईंट P इथे, याला असं रोल करायचं. तर याला ज्या वेळेस मी रोल करील तर मला काय मिळेल, इलिप्स असा कर्व मिळतो. आता इलिप्स असा कर्व मिळाला, परंतु काय झालं, तर आपण पॉईंट P2 इथे घेऊया. जर पॉईंट P2 इथे घेतला तर P2 F1 धिस डिस्टन्स इज लार्जर दॅन द डिस्टन्स P2 F2. हे डिस्टन्स या डिस्टन्स पेक्षा जास्त आहे, परंतु टोटल स्ट्रिंगची लांबी किती, F1 P2 F2, याची लांबी किती, ती सारखीच असणार आहे. समजा मी तो पॉईंट इथं असा घेतला असेल तर इथं काय होईल, F1 P3 स्टील ग्रेटर आणि P3 F2 स्मॉलर, पण दोघींची बेरीज काय असेल, सारखी असेल. म्हणजे आपण असं कन्सिडर करूया, एकूण लांबी जर माझी 100 असेल या स्ट्रिंगची, तर पहिल्या केसमध्ये P1 मध्ये काय होती, 50 अधिक 50 100 झालं. दुसऱ्या केसमध्ये काय होईल, 60 अधिक 40 100 होऊन जाईल. 70 अधिक 30 100 होऊन जाईल. 80 अधिक 20 100 होऊन जाईल. 90 अधिक 10 100 होऊन जाईल. असं होईल. आता 90 अधिक 10 साठी काय करू बघा, ह्या पॉईंटला मी इथे रोल करतो P4 ला. म्हणजे काय झालं माझं, एक अंतर F1 P4 आणि रिव्हर्स अंतर P4 F2. तर ह्या P4 F2चं अंतर काढूया आणि इथं ठेवूया. तर मला काय मिळेल, या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत अंतर मिळेल, ए पासून बी पर्यंत. मग ए बी किती माझा आला, ए बी इज इक्वल्स टू 100, आणि याला मी काय म्हणतो या ठिकाणी, मेजर ऍक्सिस. बघा, मेजर ऍक्सिस. या ए बीचा हा मिड पॉईंट आहे, ओ पासून F1 F2 इक्वी डिस्टंट आहेत, आणि इथे माझा जो ओ मधून जाणारा व्हर्टिकल आहे दॅट इज मायनर ऍक्सिस. या व्हर्टिकल लाईनला आपण काय म्हणणार या ठिकाणी, मायनर ऍक्सिस. आता आपल्याला काय काय मिळतं इलिप्समध्ये, इलिप्समध्ये तीन गोष्टी मिळतात. एक मेजर ऍक्सिस, ऑलवेज डिनोटेड बाय ए बी. दुसरा असतो मायनर ऍक्सिस. मायनर ऍक्सिस कसा मिळतो, इज इक्वल्स टू सी डी. म्हणजे इथं जर मी सी आणि इथं जर डी असं नाव दिलं तर. आणि तिसरं काय असतं, डिस्टन्स बिटवीन फोकस पॉईंट्स F1 अँड F2. हा असतो डिस्टन्स इन फोकस पॉईंट, बिटवीन फोकस पॉईंट्स. तर अशा तीन गोष्टी कोणत्या इलिप्सला लागतात. तर याची डेफिनेशन काय, इलिप्सची याची डेफिनेशन पहिल्यांदा बघूया आपण. आता बघा, हा प्लेन पेपर आहे, याच्यावरती हे दोन फोकस फिक्स पॉईंट फिक्स केलेले आहे, आणि ही स्ट्रिंग आपण इथं अशी रोल करायची, जो कर्व ट्रेस आउट होतो दॅट इज द इलिप्टिकल कर्व. बरोबर. मग काय म्हणणार या ठिकाणी, व्हॉट डू यू मीन बाय इलिप्स, याला डिफाईन कसं करायचं. इट इज द लोकस ऑफ ए पॉइंट P when it is moving in a plane in such a way that sum of its distances from two fixed points is always equals to constant and is equals to major axis. आपण पाहिलं 100 हे अंतर ए बी मध्ये आहे. इथं जर P1 घेतलं तर 50-50 होईल. मी जर D वर घेतलं तर हे सुद्धा काय होऊन जाईल, 50-50 अंतर होईल. इकडे नेलं अंतर चेंज होतील, इकडे नेलं अंतर चेंज, पण बेरीज किती येणार आहे, 100. मग या P पॉइंटला या प्लेन मध्ये असं रोल केल्याच्या नंतर जो कर्व जनरेट होतो, कोणत्या केसमध्ये,
या दोन फिक्स पॉईंट पासूनचं त्याचं अंतर हे सारखंच असलं पाहिजे. मेजर ऍक्सिसच्या लांबी इतकं त्याची बेरीज कमी जास्त होईल दोघांची लांबी, परंतु बेरीज ही कॉन्स्टंट येईल. सो धिस कर्व ट्रेस्ड इज कॉल्ड ॲज इलिप्स. तर मग आपण असं म्हणूयात या ठिकाणी इलिप्स मध्ये मला 3 गोष्टी दिलेल्या असतील. असं अजून एक गोष्ट आपण बघूयात. हा जो CF1 आहे किती आहे? 50. CF2 किती आहे? 50. पण तो टोटल AB किती होता? 100. मग आपण असं म्हणूया या ठिकाणी CF1 इज इक्वल्स टू हाफ ऑफ AB. हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे याच्यात. CF1 म्हणजे काय? मायनर ऍक्सिसच्या एका टोकापासूनचं कोणत्याही फोकस पॉईंटचं अंतर हे मेजर ऍक्सिसच्या अर्ध असतं. एवढा एक रूल याच्यात आपण लक्षात ठेवणार. मग आपल्याला 3 गोष्टी मिळणार कोणत्याही. एक तर आपल्याला दिलेलं असणार आहे मेजर ऍक्सिस, मायनर ऍक्सिस, तर डिस्टन्स बिटवीन फोकस पॉईंट काढायचं आहे. म्हणजे हे दिलेलं असेल, हे दिलेलं असेल, हे फाइंड आउट करायचं. जर आपल्याला मायनर ऍक्सिस दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन फोकस पॉईंट दिलेला आहे, तर मेजर ऍक्सिसची लांबी काढायची. जर आपल्याला मेजर ऍक्सिस आणि F1 F2चं अंतर प्रॉब्लेम मध्ये दिलंय, तर मायनर ऍक्सिसचं किती अंतर आहे ते काढायचं. ते कसं काढायचं त्याच्या जॉमेट्रीवर आपण विचार करूया. आता बघा, जर समजा मला मेजर ऍक्सिस AB इज गिवन इन द प्रॉब्लेम 100 आहे समजा, मायनर ऍक्सिस CD इज गिवन इन द प्रॉब्लेम 60 आहे समजा, तर मला डिस्टन्स बिटवीन फोकस पॉईंट कसं फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा AB आपल्याला दिलेला आहे. बघा इथं हा AB मी घेतो. AB इज द मेजर ऍक्सिस अँड इज इक्वल्स टू 100 mm. असा तो 100 mm आला. आता ABचं मिड पॉईंट मी घेतो. मिड पॉईंट आपल्याला काढता येईल 50 या अंतरावर. याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी. या परपेंडिक्युलर लाईनवरती CDचं अंतर किती दिले? 60, म्हणजे 30 ऑन दिस साइड, 30 ऑन दिस साइड. तर मला कोणते पॉईंट मिळाले? C आणि D. तर हे माझे A, B, C आणि D हे जे 4 पॉईंट आहे यातून माझा कर्व जाणार आहे. आता हा कर्व ड्रॉ करण्यासाठी मला फोकस पॉईंटची आवश्यकता आहे. मग फोकस पॉईंट कसा करणार आपण या ठिकाणी हे सूत्र वापरूया. CF1 इज इक्वल्स टू हाफ ऑफ AB. हाफ ऑफ AB किती होता? 50. मग मी 50 मध्ये अंतर 50 mm चं अंतर कंपास मध्ये घेणार, C टोकवर वापरणार, इकडे चाप कट करणार. बघा D न केलं तरी इथे इंटरसेक्शन मिळेल. पुन्हा 50 अंतर तेच कंटिन्यू ठेवायचं, इकडे चाप कट करायचा. D न केलं तरी इथेच मिळणार. याला म्हणूयात आपण F1 आणि याला म्हणूयात F2. सो वी कॅन फाइंड आउट द F1 F2. मग F1 F2 मला माहित झाल्याच्या नंतर मला माझा कर्व या ठिकाणी इलिप्सचा असं ड्रॉ करता येईल. इलिप्सचा कर्व या 4च पॉईंट मधून जाणार आहे, ABCD मधून. तर मला फक्त इंटरमिजिएट पॉईंट लोकेट करायचे जेणेकरून मी हा कर्व काढू शकेल. मग तो इंटरमिजिएट पॉईंट्स कसे काढायचे त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या आपण वापरणार. पण पहिल्यांदा हे आपल्याला क्लिअर झालं. आपल्या या प्रॉब्लेम मध्ये AB दिला होता, CD दिला होता, तर आपण काय लोकेट केलं? F1 F2 किती आहे ते लोकेट करणार. कोणत्या साह्याने? या फॉर्म्युल्याच्या साह्याने. दुसरा प्रॉब्लेम बघूया. समजा आपण when it is given in the problem F1 F2. F1 F2 म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन द फोकस पॉईंट इज गिवन. त्याच्यानंतर CD इज गिवन, मायनर ऍक्सिस दिलेला आहे, मेजर ऍक्सिस किती आहे, मेजर ऍक्सिस किती ते काढायचं. जे जे दिलेलं आहे ते ड्रॉ करायचं. आता समजा आपण पहिल्यांदा ऍक्सिस घेणार. आपल्याला माहिती आहे एक मिड पॉईंट असतो, त्याला पण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची. काय काय दिलेलं आहे आपल्याला? F1 F2 दिलेलं आहे. समजा F1 F2 80 दिलेला आहे. इथे 40 वर F1 येऊन जाईल, इथे 40 वर F2 येऊन जाईल. O पासून इकडे 40 इकडे 40, कारण F1 F2 दिलेलं आहे. CD समजा आपल्याला 60 दिलेला आहे, तर मी काय करणार या ठिकाणी 30 mm वर C पॉईंट घेणार, इथून 30 mm वर D पॉईंट घेणार. CD किती दिलेला आहे? 60 दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? मेजर ऍक्सिस फाइंड आउट करायचं. तर आपल्याला माहिती आहे CF1 किती आपलं? हाफ ऑफ AB. मग हाफ ऑफ AB म्हणजे डबल व्हायला पाहिजे. तर मग इथून आपण काय करणार या ठिकाणी? इकडे असा चाप कट करणार, A मिळेल या एक्सटेन्शनवर. इकडे जो एक्सटेन्शन असेल पुन्हा O सेंटर घेणार, CF1 अंतर घेणार, इकडे चाप कट करणार, जो पॉईंट कट होईल त्याला B म्हणायचं. सो AB इज द मेजर ऍक्सिस. मग AB किती तो मेजर करायचा किंवा इथे ड्रॉ करायचा. म्हणजे आपल्याला इलिप्स जनरेट करण्यासाठी F1 F2 CD आणि AB या गोष्टी मिळायला पाहिजे. तिसरी केस सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो या ठिकाणी. तिसऱ्या केसचा जर विचार केला या ठिकाणी आता, तर आपण कन्सिडर करूया AB इज गिवन. समजा AB 120 mm दिलेला आहे. त्याच्यानंतर F1 F2 चं अंतर घेऊया. F1 F2 समजा दिलेलं आहे आपल्याला 80. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं? CD फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार? तर AB ड्रॉ करून घेणार. इथे ड्रॉ करूया आपण शॉर्ट मध्ये. AB हे अंतर आपल्याला दिलेलं आहे. AB अंतर किती दिलेलं आहे? 120. याला आपण बरोबर सेंटर पॉईंटला डिवाइड करणार, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेणार. पुन्हा F1 F2 80 दिलेलं आहे, म्हणजे इथून 40 F2 इकडे येईल, इथून 40 F1 इकडे येईल. एकाच रेषेवर पॉईंट फिक्स झाले.
पण आता मला या रेषेवरती सी आणि डी पॉईंट मेजर करायचे. तर आपण काय करणार, CF1 इज इक्वल्स टू हाफ ऑफ AB. AB किती माझा 120, हाफ केलं तर 60 अंतर, मग 60 अंतर घ्यायचं. F1 हा सेंटर घ्यायचा, इकडे चाप कट करायचा, पुन्हा 60 अंतराने F1 वरून इकडे चाप कट करायचा. जर मी F2 याला चाप कट केले तर ते इंटरसेक्टिंग इथे येतील आणि मग ही जर लाईन मी फुल जोडली तर दिस पॉईंट इज C, दिस पॉईंट इज D. यातून जाणारा जो माझा इलिप्स असेल, कर्व असेल, दॅट इज कॉल्ड ॲज इलिप्स. सो आपल्याला इलिप्सच्या मेथड शिकायच्या आहे. आर्क्स ऑफ सर्कल मेथड, कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड, पॅराबोला शिकायचा आहे, डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड, रेक्टँगल मेथड, हायपरबोला सुद्धा डायरेक्ट्रिक्स फोकस मेथडने आपल्याला ड्रॉ करायचं. तर त्या मेथड आपण नेक्स्ट याच्यामध्ये डील करूया. तर आपल्या इलिप्समध्ये काय काय दिलेले असतात, 2 गोष्टी दिलेल्या असणार आहे. तिसरी गोष्ट काढण्यासाठी आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, CF1 इज इक्वल्स टू हाफ ऑफ AB. याद्वारे आपण सहज इलिप्सचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. So take the screenshot and be ready for the next lecture. Thank you very much.